मला ना माझा कॉन्सन्ट्रेशन नाही राहत. माझ्यात हे पोरं आहेत ना, हे माझ्या चेहऱ्यावरनं ओळखतात की त्रास होतो. मला हे नाही सहन होते. तुम्ही तुमच्या लाईफला घेऊन जगा, मला काही इंटरेस्ट नाही. हा माझा शेवटचं होतं. आता ह्याच्यानंतर त्याच्या चॅनलवर, त्याच्या स्ट्रीमवर, त्याच्या व्लॉगवर माझा काही संबंध नसेल. तुम्हाला त्याला पाहायचं आहे, तुम्ही पाहू शकता, मला काही इश्यू नाही आहे. पण तुम्ही त्याला बांधिलकी फॅमिली म्हणून पाहू नका. तुम्ही त्याला त्याचा कर्णू आर्मी म्हणून पहा. कारण तो बांधिलकीवाला कधीच नव्हता. बांधिलकीमध्ये हे सगळं नसतं, कधीच नसतं. बांधिलकीमध्ये दिखावा कधीच नसतो. जे आहे ते आहे, कधीच नसतं. ह्याला लाईव्ह स्ट्रीमवरती जो त्रास होत होता, तुला लाईव्ह स्ट्रीमवर त्रास होतोय, रडायला येतंय, तुला कॉफ्या प्यावीशी वाटतंय, हां, मग तुला कधी हे नाही वाटलं की त्याला हे एवढं बिनसलेलं आहे, चल जाऊन मित्राशी 2 मिनटं बोलून मॅटर सॉल्व्ह करू. आणि तुला चांगलं माहिती आहे, अरे तिकडे महाकुंभला पण मी आलो होतो ना रे तुझ्याकडे, जेव्हा तू रागून बसला. मला नाही सहन झालं की माझा मित्र एकटा बसलाय, मी आलो ना तुला घेऊन, मॅटर सॉल्व्ह केला. मी असं समजतो की त्या क्षणाला ते मॅटर झाल्यानंतर जेव्हा सॉल्व्ह होतात ना, मी हे समजतो की झालं, संपलं, विसरून जा. मी हे विसरत आलोय, तू ते डोक्यात ठेवत आलायस सगळ्या गोष्टी. अरे मग मी 5 वर्षापूर्वी तू जे केलेलं ते डोक्यात ठेवलं असतं तर तू असतं का इकडे? ठीक आहे, नवीन ग्रुप बनवलायस, खुश राहा, काय विषय नाही. हे माझ्याकडनं लास्ट स्टेटमेंट आहे. याच्यावर कोणी हायलाईट वगैरे काही बनवू नका, व्ह्यूजचा विषय करू नका. इथे कोणी साधं बोळं नाही आहे. मी स्वतःला पण साधा बोळा बोलत नाही अजिबात, आणि तो तर बिलकुल साधा बोळा नाही आहे. कोणी साधं बोळं नाही, त्याचं त्याला जगू दे, आपलं आपण जगतो आहोत. सिम्पल सी बात. हे शेवटचे वाक्य बोलून मी शांत बसतोय, कारण माझ्यात ताकद नाही, एवढंच बस. आणि मी जर बोललो नसतो ना तर माझा मेंदू फुटला असं मला असं वाटतं. कारण आई मला बोलते, अरे तुझं काय चाललंय, कसलं टेन्शन, अरे तू कशात हरवलेला आहेस, काय करतोय. मला लोक प्रश्न विचारतायत, मला कॉल करतो, माझा मामा मला कॉल करून विचारतो, सिद्धी काय झालंय, काय विषय असा आहे, एवढ्याशा गोष्टीमुळे तू कशाला टेन्शन घेतो. ठीक आहे ना, त्याला त्याचं जगू दे. अरे मला प्रॉब्लेम नाही आहे कोण जगतोय, त्याला जगू दे, त्याला खूप पुढे जाऊ दे. पण भाई हे जे चाललंय ना लाईव्हवरती, हे खूप चुकीचं नाही का? अरे मी नेहमी एकच गोष्ट बोलत आलोय की सगळ्यांना प्रेम द्या, हे करा, ते करा, असं करा, तसं करा. मग तुम्ही का नाही ते करत आहेत? फॉन नका रे. हे बघ, आजही परत एकदा सांगतो, हे कमेंट्स, हे फेम, हे पैसे, हे लिमिटेड आहेत. शेवटी दोस्ती आहे ना, ही काय आहे ती तुला समजायला वेळ लागेल. पण जेव्हा तुला समजेल तेव्हा ती वेळ तुझ्याकडे नसेल. हे शब्द आहेत माझे, शेवटचं आहे. ह्यापुढे मी लिहून देतो की हा पोरगा माझ्या लाईफमध्ये कधी नसेल, मला नको आहे. नाहीतर मी खूप डिस्टर्ब राहिलो या माणसामुळे, मला याच्यापासून लांब राहायचं आहे. नाहीतर मी हवं तर 1-2 महिने स्ट्रीम बंद करतो, मी माझ्या लाईफला काहीतरी वेगळं सध्या करतो आणि नंतर स्ट्रीम करेन. पण मला हे टॉर्चर सहन नाही होत मेंटली. कारण माणूस जेव्हा मनापासून प्रेम करतो ना तेव्हा त्याला त्रास होतो. ह्याचं प्रेम असतं ना तर कधीच सॉर्ट झालं असतं. तुम्ही जे बोलता ना बांधिलकी म्हणजे करण आणि श्रीमान, नाही रे भावांनो, तुम्हाला दिसतं वेगळं. मी कसं माहिती आहे, मी सहज वितळू, मला तुम्ही कोणी वितळू शकता, कोणीही कसं वितळू शकता तुमच्याप्रमाणे. मी वितळतो, मला प्रेम होतं, तेच प्रेम माझं त्याच्यावर पण झालेलं आणि तेच प्रेम माझं त्याच्यावर पण झालेलं. पण त्या प्रेमाची किंमत नाही आहे. अरे मी तोंडावर बोलतो ना की बाबा तू अजून मित्र नाही आहे, बनायला वेळ लागेल, हे हर्ट होणारी गोष्टच नाही. अरे तू माझ्यासोबत आहेस, आपण एकमेकांसोबत आहोत, छान चालले, हळूहळू रिलेशन पुढे गेलं असतं. नजर लागतेच रे. पर्सनल लाईफमध्ये घुसले ना कोण कोणाच्या, का नजर लागते भाऊ. मी कधी कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये घुसत नाही, पण प्रत्येकाला माझ्या पर्सनल लाईफशीच घेणं देणं आहे. मला हे कळत नाही काय. याच गोष्टीवरनं गरुडाकडे गेलो होतो आम्ही सगळ्यांना घेऊन, आणि याच्यावर बोलणं झालं होतं की एकमेकांच्या बाबतीत मागे बोलू नका, पर्सनल लाईफबद्दल बोलू नका, ज्याची त्याची लाईफ ज्याला त्याला जगू द्या. पण नाही, आणि ह्यामुळेच हा मॅटर पुढे गेला आणि आता इथून हा मॅटर बंद होतोय. मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, तो चेतन आणि राणे या जगात कसेही वागो, पण ते माणसांनी कधीच माझी डिसरिस्पेक्ट नाही केली आहे, त्यांनी मला प्रेमच दिलेलं आहे. तो चेतन इतका रागट माणूस असून सुद्धा तो मला प्रेम देतो. मी त्याच्यापासून लांब होतो ना तेव्हा त्याची आई, त्याचा भाऊ मला सांगायचे की तो रडायचा. ह्याला म्हणतात प्रेम. हे प्रेम नसतं की थोडीशी दोस्ती खराब झाली, नवीन ग्रुप बनला आणि निघून गेला. असो, चल विषय क्लोज भाऊ.